जय श्री गणेशाय नमः. अविघ्नमस्तु. आई कुलस्वामिनी माते की जय. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला. हा ताई, मला अनुभव शेअर करायचा होता, छोटासा आणि पटकन सांगणार. आज दिवसभर घेत होते ना ताई. ते काय करता? मी दिवसभर घेतले आज. बरं, मग नाही घेत तुम्ही. फक्त एकच सांगू, छोटं पटकन. नाही, सांगा सांगा, काही हरकत नाही तसं. काय झालं माहिती, आमच्याकडे ना एक लादी पुसायला येते हो. अच्छा. तर लादी पुसायला येते, तर तिच्या मिस्टरांचं काय झालं माहिती हा. की सगळ्या डॉक्टरांनी त्यांच्या हृदयाला होल आहे सांगितलं. अरे. हा, होल आहे सांगितल्यावर ती बिचारी काम करणारी बाई घाबरली. मी ते आजारी बोलता आहे ना, मी तिला तारक मंत्राचं तीर्थ बनवून द्यायची. अच्छा अच्छा. हा, एकदा दोनदा दिलं तिला. आणि नंतर मग एका हॉस्पिटलला करायला गेली, तर तिथे काय तिचं झालं नाही. मग तिने केईएमला हे केलं आणि ती आपली सहज, चला ऑपरेशन करायचं आहे ह्या हिशोबाने मुलं ती जाऊन पोचली तिथे ह्याला, कुठे, केईएम हॉस्पिटलला. आणि डॉक्टरांनी ते रिपोर्ट केले. त्याच्या आधी केलेच होते रिपोर्ट, त्यांचे रिपोर्ट केले होते त्याच्या आधी. आणि मग त्याच्यामध्ये तो होल दिसत होता. आणि केईएमला डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं, तर तो होलच कुठे दिसेना, तो गायबच झाला. ती मला सांगून इतकी रडत होती ना. म्हणते स्वामींनी माझं ऐकलं. म्हणजे ती दर गुरुवारी आहे ना स्वामींच्या मठात जाते ना. हो ताई, किती आश्चर्य. पण हे किती आश्चर्य. मग असे अनुभव असतात, म्हणून आम्हाला तुम्हाला सांगायचं असतं. तुम्हाला त्रास द्यायचा बिलकुल नाही होत आहे. एवढं प्रेम आहे तुमच्यावर की काय सांगावं. मला कधीच कोणाचा त्रास होत नाही. नाही, मला काय होतं, ताई आज दिवसभर बोलत असतील, इव्हन माझ्याने काय राहावे ना. मी म्हटलं हा अनुभव आपण सांगूया ताईंना. बरं झालं सांगितलं, खूप चांगलं केलं ताई. फक्त आणि जस्ट मी आता सोसायटीची मीटिंग होते ना आमच्या बिल्डिंगची, तर मीटिंग मधनं वर आली, लिफ्ट मध्येच होते, नाही तर लगेच अजून आवाज गेला असता, थोडा आधी फोन आला असता. तर काय माहिती ताई, तुमच्यामुळे ना, मी मुंबई भांडूप मधून. अच्छा अच्छा. नाव सांगू शकता? नाव नाही सांगत, पण तुमच्यामुळे बघा समाज कळला, राहायचं कसं ते कळतं, लोकांचे अनुभव समजतात आणि जीवनाला एक चांगलं वळणच भेटतं. म्हणून आहे ना, तुम्हाला अनुभव शेअर केल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. आणि इकडे तर तुमची काळजी वाटते की तुम्ही दिवसभर बोलत असाल आज असं. बोलते कधी कधी असं हे, पण मला ना स्वामींसाठी मी काही करायला तयार आहे ताई. हो. आणि मी ज्यांना काय सांगते ना स्वामींबद्दल, त्यांना खूप जणांना चांगले अनुभव आलेले आहेत. हो ना. मग आणि माझी मुलं पण देवाच्या कृपेने एकदम शांत आमच्या घरात. अरे वा. मस्त खेळतं वातावरण. कोकणातलं दिसता तुम्ही. हो, मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही तिकडचे मालवण साईडचे. मालवणी माणसं तशीच असतात ना, गोड बोलणारी. आणि तुम्ही पण वाटता, आमच्याच वाटता तुम्ही, गोड वाटता. मी ती कोकणातच वाढलीये ना. कोकणात म्हणजे नाचण्यात रत्नागिरी. हो. आमच्या आता तिकडे गावाला पण किती चांगले चांगले मठ झाले आहेत. खूपच मालवणला खूप सुंदर सुंदर ठिकाणी अशी गावागाव असे मठ झाले आहेत आणि खूप लोक आता स्वामींची भक्ती करायला लागली. आणि मी गावाला पण, मला दोघा ठिकाणी सांगितलं, तुम्ही स्वामी ओम चॅनल बघता काय विचारतात. हो, स्वामींचे हे अनुभव, स्वामींचे ते अनुभव असं सांगतात. आणि अनोळखी व्यक्ती सुद्धा. हो ना. आणि मला अशी गोड बोलायची सवय ना, गोड बसल्या बाजूला की तुम्ही कुठे राहता, मुंबईला कुठे राहता, असं मी काय विचारत असते. पुन्हा ताई माझा हा अनुभव शेअर करा. हो ताई. हो, केवढा मोठा. आता हृदयाला म्हणजे काय हो, आणि ते गायब होणं म्हणजे किती मोठं आश्चर्य. बाई म्हणजे धुणी भांडी करून ती लोकांचं काम करून घर चालवते. आणि नवरा आजारी सारखा,
तर ती म्हणते आता मी स्वामींचे चरण सोडणार नाही. मला हा, किती छान, किती छान. बघा, असं आपण एकाला कोणाला भक्तीला लावलं तर किती बरं वाटतं ना. किती बरं वाटतं. खरंच हो खरंच. ते किती सुंदर आणि वाटतं. केंद्रे दादांना माझा नमस्कार. हो हो हो, सांगते. जाणारच, हा व्हिडिओ ऐकणारच ते. हो आता दीदी मला तिकडे ह्यांच्याकडे प्रदीप दादा सोनावण्यांच्या मठात जायलाच भेटत नाही. हे काय काय जायचंय काम तुम्हाला? आता या मुलीच्या लग्नाचं बघतोय. हा, ती हा. मुलगी बघणं चाललंय, काय चाललंय बघूया हा, आता हा, जमतं हा. कसं ते. असं पण झालंय बघू. जमलं का मुलीचं? नाही जमवतोय बघतोय होणार ताई, शादी होणार. वगैरे. नाही, होणार. लवकरात लवकर हो, आता छान लवकरात मिळेल. लवकर झालं तर आता काय मे महिन्यात वगैरे गरमीचं करणारच नाही. एकदम डिसेंबर, नाही बाबा, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि गरमी फारच वाढली ना आता. वयस्क माणसांना किती त्रास होतो त्या खरंच गरमीचा. खरंच. आणि कुठे तर लांब तर आम्ही लग्न ठेवतच नाही. ते भांडूप मध्ये राहतो तर भांडूप मध्येच लग्न ठेवतो. अरे आता मुलाचं माझ्या भांडूप मध्येच झालं. हा असं जवळच्याच हॉलमध्ये नी ते सगळे लोक भांडून हो. मध्यावर पडतं. बरं बरोबर. कसं करायचं? हो. उगाच कोणाला त्रास होईल मग कुठेतरी लांब लांब नेऊन ठेवायचं खरंच, कल्याणला वगैरे. तर इकडच्या मुंबईच्या लोकांना प्रवास करून जायपर्यंत वेळ पण होतो आणि दिवस जातो ना त्याच्यात. खरंच. अशी लोकांच्या पण आरोग्याची, आपल्या नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी पण आपणच घ्यायची. ते खरं. हो, माझा अनुभव शेअर करा. हा हो ताई, हो, आणि तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. अरे बापरे, असं नका बोलू ताई. नाही ताई, तुम्ही किती जवळच्या वाटता हो आम्हाला. आणि प्रदीप दादांना, किंजले दादांना पण माझा खूप नमस्कार. हो ताई, सांगते. हा हा चालेल. माझा अनुभव बघणार दादा. एप्रिल मधून ताई तुमचा. हा चालेल दादा. एप्रिलमध्ये. केंद्रले दादा तर मला खूप, मला त्यांनी जर हे सांगितला उपाय एखादा तर माझा कधी फेल जात नाही. एप्रिल मध्ये येईल ताई तुमचा अनुभव. माझं अगदी होतच मग ते काम. श्री स्वामी समर्थ ताई. हा ठीक आहे चालेल. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.